उद्देश आहे. आणि स्पेशल थँक्स सर्व ऑर्गनायझर टीमचं. सामन्याकडे तुम्हाला घेऊन जातोय. सामन्याला होती सुरुवात. दत्ता तयार षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी. आणि पहिलाच बॉल जणू काही इथे या आयोजकांचं स्वागत केले या निर्णयाने. षटकार ठोकला किरण जाधव. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. किरण जाधव शूट अँड फायर. स्विच हिट खेळायचा होता. दत्ता देखील काही कमी नाहीये मित्रांनो. दत्ता या टीमचा एक स्ट्रायकर गोलंदाज. अनुभव त्याच्याकडे देखील प्रचंड मोठा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा बघायचं तयार असतील. दत्ता समोर किरण जाधव. पहिल्याच चेंडूवरती षटकार तर आलाय. मोठा स्ट्रोक लीडिंग एज आणि थर्डमॅन मध्ये खेळाडू आहे. ज्या खेळाडूने भल्या भल्या फलंदाजांचा कट केलाय पत्ता, त्याचं नाव आहे दत्ता. पहिली विकेट. कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. थँक्यू डीजे. विघ्नहर्ता ऑडिओचा खऱ्या अर्थाने खणखणीत आवाज आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये ऐकतोय. विशेष प्रॉपर टायमिंग, जो आवाज पाहिजे, ज्या गाण्यातून मोटिवेशनल मिळतं, ज्या गाण्यातून सगळ्या प्रेक्षक आनंद घेतात, असे सगळे गीत आमचे मग सूरज दादा असतील, डीजे दशरथ असेल, त्यांचा जो मित्रपरिवार आहे, खूप चांगलं टायमिंग मात्र ते घेत आहेत. त्यांचं देखील स्पेशल कौतुक आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी कानिफ आता दाखल झालाय. कानिफला खूप लवकर संधी खऱ्या अर्थानं आपण आज पाहतोय. वन डाऊन साठी आता त्याला लगेच पाचारण केलंय. हेच असतं ना टीमची स्ट्रॅटर्जी. बोला तयार. राऊंड द विकेट दत्ता. लोअर फुल टॉस होता. याही वेळेस पाहतोय बॅट आणि बॉल मध्ये कुठलं टायमिंग नव्हतं. पाय चालले नाहीये त्यावेळेस कानिफचे. हा चेंडू इथे डॉट आलाय. धावले किती आपण बघतोय स्थिर असणारे स्कोरबोर्ड वरती 6 धावा आहेत. अनुभव दत्ता लांडे यांच्याकडे देखील प्रचंड मोठा आहे. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला, परंतु कमबॅक कसं करायचं ना, हे दत्ताने फक्त आताच्या मॅच मध्ये नाही, अनेक स्पर्धेमध्ये करून दाखवलेले. आता मात्र विचार करावा लागतोय गुरुदत्त क्रिकेट लिमिटेड संघाला. विचार करावा लागणार आहे तुम्हाला, कारण विचार केल्याने मार्ग सापडतात. दत्ता तयार. राऊंड द विकेट. यावेळेस फटका फसला. शॉर्ट कव्हर मध्ये आहेत खेळाडू. ओ जजमेंट चुकलं. कानिफला हे जीवदाड आहे. दत्ता नाखुश आहेत. दत्ता मध्ये असतील सोपा कॅच होता. संघाची धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 1 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 7 धावा आहेत. आणि मला वाटतं मंगेश भाऊ, आता मुळशी तालुक्याचं क्रिकेट सर्रास फार मोठ्या प्रमाणात खेळलं जाते. मला वाटतं तुम्ही जर प्रोफेशन म्हणून मुळशी तालुक्यामध्ये क्रिकेट खेळत असाल, तर या तालुका सोडून तुम्हाला बाहेर खेळायला जायची गरज नाहीये. परंतु ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटचे प्रोफेशन निवडताय, मग त्यावेळेस तुमचा खेळाचा दर्जाही उंचावला पाहिजे. आज आम्ही पाहतो खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळा खेळाडू कारण देतात. सूर्याची किरण आमच्या डोळ्यावरती आली, सूर्यामुळे आम्हाला बॉल दिसला नाही. पण त्यासाठी मी बऱ्याच वेळा बघा, मंगेश असेल, मग स्पर्शद असेल, किंवा मग अनेक खेळाडू आहेत मुळशी तालुक्यामधून, जे खेळाडू सनग्लासेस वापर म्हणत मात्र मैदानामध्ये उतरतात. त्यामागची कारण तुम्ही शोधा. एखादा खेळाडू स्टाईल म्हणून किंवा चांगला दिसावा म्हणून तो गॉगल वापरत नाही, तर सूर्याच्या किरणापासून आपल्या डोळ्यांचं संरक्षण व्हावं, त्यासाठी ते सनग्लास वापरले जातात. हा चेंडू वाईड आहे. तुम्ही जर उन्हामध्ये खेळताय, तर हे इफेक्ट पासून तुम्हाला जर थोडस बचाव करायचा असेल, तर तुम्हाला सनग्लास वापरणं गरजेचं आहे. तुम्ही त्याचा सराव केला पाहिजे, वापरले पाहिजेत, खेळले पाहिजेत.
मोठा स्ट्रोक, बॅटचा फेस ओपन केलाय, मिड ऑफचे खेळाडू बघायचंय. मला वाटतं पळालेच नाहीत. प्रयत्न करणं गरजेचं होतं. एक धावी आली, एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 10 धावा, 2 धावा आल्या, माफ करा. डबल डिजिट मध्ये स्कोरबोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा अनिकेत बुचडे. मोठा स्ट्रोक खेळायचा होता, अक्रॉस द बॅट गेले. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये तिथे. डॉट बॉल यावेळेस येताना आपल्याला पाहायला मिळाला. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. हा संघ इथे मैदानात खेळत असताना चेंडू मात्र सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव आहे. पाठ विकेट आपण पाहिलं तर थोडंसं फायरी विकेट आहे, पाटा विकेट आहे. आणि अशा विकेट वरती आम्ही सकाळपासून पाहतोय 5 षटकांमध्ये 70 धावा सहजरित्या बनवल्या जातात. मोठा फटका खेळायचा होता, याही वेळेस फटका फसलाय. खेळाडू थोडेसे चाच पडताय तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. मला वाटतं मारुंजी संघ या सीझन मध्ये बरेचसे नवीन चेहरे आपल्या संघामध्ये घेतलेत, बऱ्याचशा नवीन चेहऱ्यांना. आणि हेच या सीझन मध्ये मला वाटतं प्रत्येक संघ आहे ना काही नवीन चेहऱ्यांना लॉन्च करणार आहे. त्यांना आपल्या क्रिकेटच्या मैदानावरती मग तुम्ही हिंजवडी क्रिकेट क्लब संघामध्ये गणेश साखरे यांचा चिरंजीव आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. म्हणजे तरुण मुलांची पावलं आपण पाहतोय मैदानाकडे येऊ लागलेली आहेत. हा चेंडू बघायचा इथे, व्हाईट बॉलचा इशारा. 14 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. बॉल तयार, पुन्हा अनिकेत काणे जाधव स्ट्राईक ऑन तयार. बॅट फिरवली जाते, परंतु मला वाटतं या भर उन्हामध्ये काणी फक्त चेंडूला हवा घालायचं काम करतोय. डॉट बॉल आलाय. तुम्हाला माणूस बळकट केव्हा बनतो? मोठा स्ट्रोक आणि कानिफ सांगत असेल एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. हा षटकार मॅच कडे जाऊयात आपण. पडतो पुढे एकदा सामना आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. षटकार तर आलाय कानिफच्या बॅट मधून. अनिकेत पुण्याचा तयार असतील. हा चेंडू थोडासा खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर पाहिजे तेवढा बाउन्स नव्हता, परंतु व्हाईट बॉल आहे. मला वाटतं मॅच बॉल आलाय सर. हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. पुढे मॅच कडे जाऊयात. संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ जो संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 22 धावा, 22 रन, लॉस ऑफ 1 विकेट. किरण जाधवने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर कुठेतरी वाटलं की फार मोठी इनिंग आम्हाला बघायला मिळेल किरणकडून पुन्हा एकदा. शिवाय आपण पाहतोय मैदानामध्ये अजूनही 5-5 षटकांच्या मॅचेस आहेत. इथे तुम्ही जिंकला तर तुम्हाला क्वार्टर फायनल मध्ये जायचंय. प्रत्येक संघाने त्या तयारीनिशी मात्र प्रयत्न केलेले आहेत. किरण जाधव मात्र थोडेसे खेळाडूंचे कानमंत्र देतो. मला वाटतं कानमंत्र नसतील, तो खेळाडूंचे कान टोचण्याचं काम करत असेल. 22 धावा स्कोरबोर्ड वरती. आपण पाहतो ना की म्हणजे जो माणसाने जर मेहनत घेतली ना तर माणूस मोठा होतो. तुम्ही प्रयत्न केले तर मोठा होतो, तुम्ही सराव केला तर मोठे होता.
तुम्ही एक गोष्ट ज्या वेळेस वारंवार करता, एकदा करता, दोनदा करता, 10 वेळा, 1000 वेळा, 100 वेळा, त्यावेळेस मात्र तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट होता. आज रायझिंग स्टार टीम एवढी चांगली का झालीये? तर सराव सराव माणसाला बळकट बनवते. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा दत्ता तयार असतील. बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड द विकेट. पहिला बॉल होता, आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न, खूप मागे टप्पा ठेवला. बॅट आणि बॉल मध्ये तेवढं पाहिजे तेवढं टायमिंग नव्हतं, परंतु आता निखिलची जबाबदारी थोडीशी वाढलेली आहे. थोडी नाही, मी म्हणेल आता सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 23 वरती धावफलक आहे. दत्ता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यासोबत निखिल आहे. निखिल आतापर्यंत तिसऱ्या षटकातला हा दुसरा चेंडू पहिला चेंडू फेस करतोय. आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडवरून त्याने मात्र सगळं काही या डावाचं पडझड, या डावाच्या धावा कशा झाल्यात ते बघितलेले. आता पहिला चेंडू तो फेस करणार आहे. म्हणजे 2 षटक तो नॉन स्ट्राईक एंडलाच उभा राहिला. त्यावेळेस अगदी सफलोत्सव स्थगिती खेळायचा होता. संघाची धावसंख्या मैदानामध्ये पुन्हा बघायचं. यावेळेस डॉट लेग बायच्या रूपाने सिंगल येताना आपल्याला बॅट आहे, बॅटने आलेली सिंगल आहे. या एका धावेच्या मध्ये देखील संघाची धावसंख्या 24 वरती धावफलक. बोला तयार. मोठा स्ट्रोक खेळायचा होता, यावेळेस फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण बघतोय नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. ओ यावेळेस स्वीप केलाय बॉलला, बैठक स्ट्रोक होता. आणि आहे चेंडूला कव्हर करतायत. सिंगल आली, दुसरा धावेचा प्रयत्न. मला वाटतं इथे कार्निफला परतावा लागणार आहे. दीदार उनका होता है, कैसे कहूँ मैं ओ यारा, यार कैसे होता है. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ, तुम्ही जो टेंट घेतलेला आहे तो टेंट अजून समोर घेतला तरी चालेल. खेळाडू कक्षाच्या समोर घ्या, काय हरकत नाही. कारण उन्हाचा प्रभाव आहे, त्यामुळे तिथे तुम्ही टेंट खेळाडू कक्षाच्या समोर ठेवला तरी भरपूर जागा आहे तुमच्या समोर, तुम्ही तिथे ठेवलं तरी काय हरकत नाही. सामन्याकडे जाऊयात. मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा. बोलो तयार. दत्ता राऊंड द विकेट. नवीन बॅटर दाखल झालेत. निखिल साठी पुन्हा एकदा पायाला आपण पाहिजे, अक्षरशः पाय पकडले तिथे. काय गोलंदाजी करतायत दत्ता, अनुभव आपला झोकून दिलाय त्यांनी. संघाची धावसंख्या 27 धावा. आणि यावेळेस आपण पाहतोय सूरज जाधव अगदी शून्यावरती बाद, विकेट. सचिन रामायण घडलं त्याला करणी सीतामाय, कान खोलून ऐकून घे लाडक्या गजराबाई. साखरबाईचा नाद थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये अगदी एका पाठोपाठ एक विकेट मैदानामध्ये येताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती 27 धावा आहेत. तुम्ही तुमचं बेस्ट देणे गरजेचं आहे, तुम्ही मेहनत करणं गरजेचं आहे. तुम्ही रोनाल्डो पाहिला असेल, जगभरामध्ये त्याचे 64 करोड फॉलोअर्स आहेत आणि तो फक्त एक जाहिरात टाकण्याची किंमत घेतो 20 करोड रुपये. परंतु रोनाल्डो एका रात्रीत घडलेला नाहीये, त्यासाठी त्याच्या मागची 20 वर्षाची मेहनत आहे. तुम्ही मेहनत करा, स्वतःला घासा, पॉलिश करा स्वतःला.
मेहनत घ्या, मग मात्र तुम्ही स्वतःला इथे सिद्ध केलं ना, हे जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाही. स्पीडअप करा टीम, थोडी घाई करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. 27 स्कोरबोर्ड वरती निखिल येलबंडे स्ट्राईक होता यार. आज फक्त नाव चालणार नाहीये, कर्तृत्व दाखवायचंय. फॉलिंग स्वीप, चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेग मध्ये, कडक बेधडक षटकार. खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी, गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. यावेळेस आपण बघतो ना मैदानाच्या आतमध्ये निखिलने जो स्ट्रोक खेळला, अक्षरशः बघण्याजोगा स्ट्रोक होता. पुन्हा एकदा बैठक, पुन्हा एकदा खेचून मारलाय, ताणून मारलाय मिड विकेटला षटकार. तेरे नाम का संघाची धावसंख्या 39. बघायचंय लागोपाठचा तिसरा षटकार. पुन्हा एकदा निखिलला संधी आहे षटकार खेळण्याची. स्पर्धेमध्ये पहिले चौकार आपण पाहिले. कृष्णा कालेकरने यावेळेस आखू टप्प्याचा बॉल ही बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एका हाताच्या साह्याने कॅच पकडण्याचा इथे प्रयत्न होता. सिंगल घेतलीये. ओ इथे काय गडबड होती. थोडासा गोंधळही उडाला आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. कधी कधी आपण पाहतो ना, नियतीने खूप काही ठरवलेलं असतं. तुम्ही शेफालीला पाहिलं असेल, भारतीय महिला वर्ल्ड कप. एक आठवड्यापूर्वी ती स्वतः घरात बसून तोच वर्ल्ड कप पाहत होती. तिने स्वप्नातही विचार केला नव्हता की मला फायनलची मॅच खेळायला मिळेल, आणि फायनल मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्डही तिला मिळाला. नियती खूप काही लिहून ठेवलेलं असतं, नियतीच्या हातात बरंच काही आहे. परंतु असं नाही, तिथे तुम्हाला कर्तृत्वही दाखवावं लागतं, मनगडाचा जोर दाखवायचा आहे. स्ट्राईक ऑन तेजस, मोठा स्ट्रोक तेजसने ठोकला इथे डीप कॉर्नर च्या डोक्यावरून, लांब लांब लांब, खूप लांब. षटकार इथे आला. महागडं षटक आपल्याला पाहायला मिळते बाळू लांडे यांचं. आता थोडासा दूरवरती चेंडू ठेवलाय, ऑफस्टिकच्या परसचा बाहेरचा चेंडू होता. पंचांकडे काहीची दाद मागितली जातीये, आणि इथे आपण पाहतोय तेजसने ओळखलं की नाही, हा खूप दूरवरचा चेंडू होता, मी अजून पुढे जाणं गरजेचं होतं. बाळू तयार. 47 धावलक. धीम्या गतीचा चेंडू होता, फिंगर रोल केले, हमिंग साऊंड आपल्याला पाहतो, आपल्याला ऐकायला मिळाला बाळू लांडे यांचा. क्रिकेट म्हटलं ना तर कधी कधी तुमचं अग्रेशन बाहेर येणं गरजेचं आहे. तुम्ही भारतीय संघामध्ये पाहिलं असेल, विराट कोहली, युवराज सिंग, रवींद्र जडेजा यांचं ते अग्रेशन. मोठा स्ट्रोक ऑन दी कार्पेट, डीप मध्ये खेळाडू आहेत, बघायचे तयार आहेत, परंतु तिथे चेंडू थांबत नाहीये. धावा मिळताय 4. चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलाय. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाचं अर्धशतक इथे पूर्ण होतंय. 51 धावा. बाळू लांडेचं षटक प्रचंड नेरे संघाच्या बाजूने पाहायला मिळालं. 24 धावा आल्या या षटकामध्ये. 3 षटकार 1 चौकार महागडे राहिले. परंतु शेवटचं षटक परंतु दत्ताने ज्या प्रकारची आपण पाहतोय गोलंदाजी केली आहे, कुठंतरी ती पकड ह्या गोलंदाजांची सैल होऊ देणं चुकीचं होतं. परंतु मग त्यामध्ये निखिलने ज्या प्रकारचा गिअर शिफ्ट केला, ज्या प्रकारे आपण पाहतोय तेजसने चौकार षटकार खेळला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार.
51 रन, लॉस ऑफ 3 विकेट. स्पीडअप करा टीम. या जगामध्ये तुमच्यासाठी सगळं काही थांबू शकतं. या जगामध्ये एक गोष्ट थांबत नाही, तिचं नाव आहे वेळ. शेवट षटक अजिंक्य आणि बैठक. घुटना टेक और ये लंबा सिक्सर देख 6 रन. कि डॉन जख्मी है तो क्या, फिर भी डॉन है. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. तर नक्कीच आमचे डीजे वाले देखील सांगतायत की बॅटिंग करत असणारा खेळाडू म्हणत असेल मुझे पहचानो मैं हूं कौन. आणि निखिल सांगतोय मैं हूं डॉन. मिड विकेटचा षटकार. थँक्यू. लागोपाठचे 2 षटकार आले. 63 धावा स्कोरबोर्ड वरती. अक्षरशः धावेंचा पाऊस नाही तर षटकारांचा पाऊस या. आणि या वेळेस काय अजिंक्य सांगतोय मैदानाच्या आतमध्ये हम भी कुछ कम नाही. क्लीन बोल्ड विकेट. दोन षटकार आले तर तिथे मात्र आपण पाहतोय विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. अवी 63 धावा ज्या धाफलकावरती आपण पाहतोय धावा नोंदवले गेलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात तयार असतील. अजिंक्य धावा रोखायच्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदलाव जो मैदानाच्या मध्ये केला जातोय. अजिंक्य तयार. अखोटा पैसा बॉल होता यावेळेस. लिडिंग एज आणि दी फाईन लेगच्या दिशेने जसा आला तसा पाठवून दिला अभि जाधवने. हा चौकार आहे. फ्री एच. चौकार आला. 67 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पुढा एकदा टप्पा थोडासा मागे खेचून टाकायचा प्रयत्न इथे राहिला परंतु परफेक्ट मिडल हा चेंडू होऊ शकलेला नाहीये. एकदा इथे आली 68 झालेले आहेत. मी सांगितलं ना की या मैदानावरती आपण जे पाहतोय की 70 पर्यंत कुठलाही संघ सहज जी मजल मारतोय. कारण हे मैदान आता फलंदाजांसाठी नंदनवन मैदान ठरलेलं आहे. फलंदाजांसाठी महत्वाचं हे मैदान आहे. कोलवा टप्प्याचा बॉल होता आणि यावेळेस मैदानामध्ये पंचाकडे बरीचशी मागणी होतीये परंतु आणि आता रिव्ह्यू DRS चा वापर इथे केला जाईल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. यानंतरची होणारी मॅच सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये वाळेन डोंगरगाव. स्वर्गीय किरणभाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळेन डोंगरगाव. विनंती करतो या आपण टॉससाठी या सामन्याचा टॉस करण्यासाठी सन्माननीय मंगेश शेठ वाघ यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतोय. मी अतिथींना विनंती करतो भाऊ या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धापलगाववरती धावा आहेत 68. 69 धावेंचा पाठलाग करायचा आहे.
कोणाची गणेश विशालजी वलकवडे यांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी या सामन्याचा नाणेफेकीचा गोल करतोय. विशाल पाहूया. चला कॅप्टन टॉस साठी या. सूर्य किरणभाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळेन डोंगरगाव त्यांच्या विरोधामध्ये सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच आहे. त्या मॅचचा टॉस होतोय. पलीकडच्या बाजूला काही आपली लहान मुलं आहेत त्यांना विनंती करतो गो मातेला आपण सगळ्यांनी त्या मैदानाच्या बाहेर पाठवा. हा तुम्हीच 3. धन्यवाद आमचे लाला भाऊ सूर्यवंशी. सामन्याकडे जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघितले गेले तर निश्चितप्रमाणे आता असणार आहे तेजस. बॉल ट्रॅक वरती पुण्याच्या मैदानाच्या मध्ये बघायच्या वेळेस तयार असतील. ओ पहिलाच बॉल आणि उडवलाय चेंडू मात्र पहिल्याच बॉल वरती सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा चेंडू यावेळेस बाउन्स होतो. या चेंडू मध्ये पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू. व्हाईट साठी या ठिकाणी रिव्ह्यूचा वापर होतोय. घेतलाय का सर? यस.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. 69 धावेचा पाठलाग असताना आपण पाहतोय आघाडीची जोडी एका बाजूला काळूराम आणि दुसऱ्या बाजूला असेल दत्ता. ओ बीट स्ट्रेट हिट बॉल ऑफ द हेड आणि चेंडू पाठवलाय सरस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. संघाची धावसंख्या आपण बघतोय ते मैदानात 10 धावा. पहिल्याच बॉल पासून मात्र नक्कीच इथे गिअर शिफ्ट केलाय. काळूराम लांडे दुसऱ्या बाजूला दत्ता लांडे ही जोडी असताना बॉल तयार तेजस. ओ वेग होता यावेळेस. आडव्या बॅटने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. स्वतःच आपण पाहतोय निराशा ती स्पष्ट दाखवली काळूरामने. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी 10 रन विदाउट लॉस. याही वेळेस कट होती. थर्डमॅन आणि गलीचे खेळाडू चेंडूला मात्र पाठमोरे होत आहेत. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. धावा मिळताय 4. आलाय चौकार. चौकार आलेला आहे. पहिल्याच चेंडू पासून आपण पाहतोय संघर्षाला सुरुवात केली आहे ती काळूरामने. सन्माननीय स्वप्नीलजी सातपुते यांचं देखील आगमन होतोय. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम. 14 धावा स्कोर बोर्ड वरती. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बघायचं तेजस. तेजसवरचं आक्रमण, कारण माहिती आहे पहिल्याच सुरुवात चांगली करायची आहे. कोलवटाब्याचा बॉल होता. ड्राईव्ह केला यावेळेस बॉलला कव्हर्स मध्ये. एक सिंगल मैदानामध्ये घेतली जाईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत काळूराम. एक षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती मारून जी संघ एक मजबूत स्टार्ट, जी सुरुवात अपेक्षित होती तो सुरुवात इथे आलेली आहे. परंतु गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ कशा प्रकारे कमबॅक करणार याच्याकडे देखील आपल्याला नजर ठेवायच्या आहेत. कारण राजू सक्करगी नाहीये टीम मध्ये. त्याची उणीव भरून काढायची. त्याची 2 षटकांचा महत्वाचा स्पेल आता कोण घेणार, ही बऱ्याचशा जी चर्चा आहे ही मात्र आता पाहिली जाणार आहे. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज. षटक क्रमांक 2 हाताळताना निखिल येळवंडे. बॅटिंग करत असताना नक्कीच एक मजबूत स्थितीमध्ये निखिल संघाला घेऊन आला. समोर असतील काळूराम. या खेळाडूवरती नजरा लागलेल्या आहेत, कारण हा खेळाडू जर शेवटपर्यंत उभा राहिला तर मला वाटतं या खेळाडूसाठी अवघड नाहीये. हलक्या हाताने चेंडू खेळायचा इथे प्रयत्न होता. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू मैदानामध्ये बघायचे पंचाने कळवलं इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये आलेली आहे. आपण प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू ठेवलेला आहे. एक एक DRS आपण ठेवलेला आहे. सगळ्यांचं लक्ष सध्या आपण पाहिलं तर रायझिंग स्टार करंडक. हलक्या हाताने चेंडू इथे कट केलाय. सिंगल तरी इथे आलेली आहे. स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय बॅकफुटला गेले. मिड ऑफला क्लिअर केलंय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कलचा पुरेपूर फायदा. दत्ताच्या बॅट मधून राहिलेला चौकार.
धावा ज्या मात्र स्कोर बोर्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा निखिल. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डेंजर एंडला. ओ इथे बघायचंय काय, दत्ता मैदानामध्ये बाद होत आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. तेजसने जसा चेंडू आला इष्ट उडवून टाकल्या, दत्ता होतोय बाद. थँक्यू. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघतो पुढे आता 21 धावाच्या स्कोरबोर्ड वरती आहेत. वरती विकेट पुण्याचा निखिल. नवीन बॅटर देखील दाखल होत आहेत. स्क्वेअर कट होता, इथे अप्पर कट करायचा होता. काळूराम देखील आता डगआउटच्या आश्रयाच्या दिशेने आता पावलं टाकतील. विकेट. स्पीडअप करा टीम, कारण आपण पाहतोय खऱ्या अर्थानं वेळ आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि कदाचित जर आपल्याकडे वेळ आपण अधिकचा जर ठेवला तर आपण शेवटची मॅच देखील पूर्ण करू शकतो. बोला तयार. हा चेंडू देखील आपण बघतोय ते मैदानामध्ये व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव इथे आली. धावफलकावरती 22. क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न केला जातोय आणि संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये बघतोय पुढे जाऊन पोहोचणं स्थिर आहे. 22 धावा स्कोर कार्ड वरती. 19 चेंडू 47 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. संघर्षाचा दोन्ही संघांचा आहे. संघर्ष तर करायचाच आहे, कारण या जगामध्ये संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. अगदी पायावरती टाकलेला चेंडू होता. शरीराचा वेध घेतलाय. सिंगल इथे घेतली जाईल. लेग बायच्या रोपण आलेली सिंगल. 2 षटकं संपली आहेत. 23 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू अजूनही 46 बनवायचे आहेत. 18 चेंडू 46 हे समीकरण मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आणि मारुंजी संघ एकच विचार करत असेल, जी 2 षटकं आपली महागडी राहिली तीच 2 षटकं कुठेतरी आता आपल्याला डोकेदुखी ठरणार आहेत. परंतु झाले ते गेलंय त्याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आता प्रयत्नात वेळ घालवणं केव्हाही योग्य आहे. काय असं म्हणतात ना की विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणसाला मार्ग सापडतो. आता विचार करायचा नाही, प्रयत्न करायचे. चला स्पीडअप करा टीम. वेळेच्या मर्यादा आपल्याकडे आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे. तुम्ही थांबलात तरी पंचांचं घड्याळ तिथे थांबणार नाही. विराज जाधव आता मात्र बघायचे गोलंदाजीसाठी. हा गोलंदाज उभरतं टॅलेंट, परंतु गेले 2 वर्षापासून या काढून काय प्रभाव दाखवलाय, आपल्या खेळीने प्रभाव दाखवला. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. हे जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज विराज तयार असेल. स्ट्राईक ऑन. मोठा असतो, खेळायचा होता, फटका फसलाय. चेंडू हवे, शॉट कव्हर आले, टिपलाय झेल आणि आता मात्र संपलाय अजिंक्यचाही खेळ. विकेट.
बॅटर यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. अजिंक्य अजिंक्य भोसले दुसऱ्या बाजूला पाहतोय बाळू लांडे आहेत. दोन्ही खेळाडू फ्रेश आहेत. एकही चेंडू त्यांनी फेस केलेला नाहीये. 17 चेंडू 46 धावेंची गरज. तुम्ही संघर्ष मोठा आता करणं गरजेचं आहे. फक्त स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय यांचं नुकतंच शुभागमन होतंय. सन्माननीय सागर शेठ पोबळे यांचं आगमन झालंय. भाऊ आपलं देखील मी रायझिंग स्टार कर्नाटक मध्ये स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. बोला तयार. विराज जाधव ओव्हर दी विकेट. यावेळेस आपण पाहतोय वेगाने चेंडू हाताळलाय. पंचाकडे मागणी केली जाते. पंचाकडे काहीशी दाद मागितली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर स्कोर बोर्ड वरती आता 23. 16 चेंडू 46 हे समीकरण. बोला तयार. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय राहुल शेठ पिंगट यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचंही रायझिंग स्टार कर्नाटक मध्ये स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत आहे. चर्चा सुरू होती की जंगलामध्ये आपण पाहिलं गेलं तर रोज सकाळी उठल्यानंतर सिंह विचार करतो की आज मला हरणापेक्षा तेच धावायचं आहे. जर मी आज हरणापेक्षा तेच धावलो नाही तर मी उपाशी मरणार आहे. आणि त्या जंगलामध्ये सकाळी उठल्यानंतर हरिण विचार करतं मला सिंहापेक्षा तेच धावायचं आहे, नाही तर सिंह आज मला मारून खाणार आहे. म्हणजे कोणी जीवन जगण्यासाठी संघर्ष करतोय तर कोणी जीवन वाचवण्यासाठी संघर्ष करतो. संघर्ष हा तुमच्या जीवनातला ठरलेला आहे. तुम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. 15 चेंडू 45. मारोंजी संघ इथून पुढे कमबॅक करेल. 2-3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. हाही चेंडू ऑफस्टेजच्या बरासा बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. विराज पंचांकडे पाहत राहिलेत परंतु तर तुम्ही स्वतःवरती विश्वास स्वतःवरती तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. तिथे मात्र तुम्हाला दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. जे काय असेल ते क्लिअर. बॉल तयार. विराज खोलवर टप्प्याचा बॉल. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. आज मात्र इथे खेळाडूंची पडझड फलंदाजांची पडझड होतीये. विकेट. रामायण घडलं त्याला करणी सीता माय कान खोलून ऐकून घे. 14 चेंडू आणि आता 44 हे समीकरण आहे. सर काळभरणात क्रिकेटला मारोंजी संघ बघायचं मैदानामध्ये आता टॉप ऑर्डर अक्षरशः ढासळलाय. परंतु मिडल ऑर्डर मधले मधल्या फळीतील खेळाडू संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील का हे पाहणं गरजेचे. 14 चेंडू 44 हे समीकरण. विराज जाधवचा रणप आता वाढलाय आणि पाहतो ना की हेच व्हेरिएशन हीच वेगळं स्किल तुम्हाला ताकदवर बनवते. तुमच्याकडे जर 6 चेंडू वेगवेगळे टाकण्याची कला आहे, तुमच्याकडे अचूक टप आहे, तुमच्याकडे वेग आहे, तुमच्याकडे इन कटर आउट कटरचे चेंडू आहेत तर मात्र तुम्ही फलंदाजांना आपल्या बोटांच्या जादूवरती नाचवू शकता. बॉल तयार. स्विच हिट करायचा होता. पुन्हा एकदा वेग होता या चेंडू मध्ये. किरणने आपण पाहतोय थर्ड मॅन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चेंडू आला लावला स्टंपांवरती निखिलने. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 27 वरती 4 विकेट आहेत. 4 अतिरिक्त धावा आहेत. 3 षटकं संपलेली आहेत. शेवटचे 12 चेंडू 42 धावांची गरज. दोन्ही टीम्स आपण आपापल्या डगआउट मध्ये जायचंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि या मुळशी तालुक्यामध्ये जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे तिथे नक्कीच त्या खेळाडूचा पाठबळ त्या खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी आवर्जून ते उपस्थित असतात. सन्माननीय समीरजी जगताप यांचा आम्ही यथोचित असा आम्ही रायझिंग स्टारच्या वतीने सन्मान करतोय. सन्माननीय भूपेंद्रजी गोळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मी समीर वरनं विनंती करतो की भाऊ हा प्रेमाचा सन्मान आहे, आपण स्वीकारावा. 27 12 चेंडू 42 हे समीकरण.
सामन्याकडे जाऊयात आपण पुण्याच्या मैदानाच्या मध्ये. त्याचबरोबर आमचे संकेत भाऊ कळमकर हे देखील उपस्थित आहे. त्यांचाही आम्ही कळंबे संकेत भाऊ कळंबे यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. भाऊना विनंती करतो भाऊ आपणही सन्मानाचा स्वीकार करावा. सामन्याकडे जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये. स्कोरबोर्ड वरती धावफलक आपण पाहतोय 27 वरती. निखिल तयार. मोठा स्ट्रोक इथे खेळायचा होता. ऑन दी कार्पेट डीप कॉर्नरचे खेळाडू चेंडूला कव्हर करताय. सिंगल जी इथे घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न. फेकी लाजवाब बहारदार फेकी. अक्षरशः गोलंदाजांनी फलंदाजांपुढे उभे केलेले आव्हान, गोलंदाजांनी फलंदाजांना विचारलेले प्रश्न, गोलंदाजांनी एका पाठोपाठ एक काढलेले आपले ब्रह्मास्त्र आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खोदून काढलाय चेंडूला. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? आणि इथे मात्र आपण बघतोय रन आउट. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 30 वरती जे धावफलक आहे. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये चौथं प्रगती पथावरती असताना 8 चेंडू शिल्लक. 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. प्री क्वार्टर फायनलचा सामना क्रमांक हा पहिला आहे. यानंतरची दुसरी मॅच आहे. मोठा फटका खेळायचा होता. इथे आपण पाहिले गेले तर असं म्हणतात ना की दाखवलं एक केलं एक, तेच इथे निखिल नाही केलं. वेगाने चेंडू हाताळण्याचा साऊंड आला, परंतु इथे धीम्या गतीचा चेंडू. आता वेग होता. सिंगची धावसंख्या आपण पाहतो नक्कीच इथे मात्र फलंदाज आता बाद होत आहेत. विकेट मैदानामध्ये आली. फलंदाज बाद. तर 6 चेंडू 39 हे समीकरण मैदानाच्या मध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज स्वराज. गोलंदाजीसाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. यानंतरची देखील होणारी मॅच सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय किरण साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळीन डोंगरगाव, या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच आहे. हा चेंडू व्हाईट बॉल. सकाळपासून आजचा रायझिंग स्टार करंडकाचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये फक्त एक चौकार हॅट्रिक आतापर्यंत झालेली आहे. विकेट हॅट्रिक नाहीये, अजून षटकार हॅट्रिक होऊ शकले नाहीये, अर्धशतक कोणाचं नाहीये. फुल टॉस, परंतु याही वेळेस चेंडू बॅट वरती परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळत नाही. संघाची धावसंख्या आपण बघतो 33 वरती. 4 चेंडू शिल्लक, 36 अजूनही बनवायचे आहेत. मोठा स्ट्रोक इनसाइड आउट खेळला. बॅक्सच्या कव्हर मध्ये खेळाडू आहे तिथे कानिफ, परंतु तिथे त्याला बीट करत चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला चौकार. 4 धावा.
याच्याकडे सन्माननीय सागर शेठ पवळे भाऊंचा आम्ही याच्याकडे यथोचित असा रायझिंग स्टार करंडक स्पर्धेच्या वतीने आम्ही तुमचा सन्मान करत आहोत. तर सागर भाऊंना विनंती करतो भाऊ आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांचा सन्मान आमचे देवीदास भाऊ आवळे यांच्या शुभाशय सन्मान आम्ही करतोय. युवा उद्योजक आदरणीय सुधीर भाऊ गायकवाड सुजित भाऊ गायकवाड यांचं आगमन होत आहे. भाऊ मी आपलं देखील रायझिंग स्टार करंडक 2025 मध्ये स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय सचिन शेठ कदम यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. पुढे सारसावले आसमानी टोला परंतु या आक्रमणाला मला वाटतं मारुंजी संघाने उशीर केलाय. षटकार सन्माननीय राहुलजी भिंगड यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. मी राहुल भाऊंना विनंती करतो भाऊ आपणही सन्मान करावा. त्यांचा सन्मान आमचे या स्पर्धेचे असणारे आयोजक आणि समालोचक म्हणून त्यांचा फार मोठा नाव उल्लेख पुणे जिल्ह्यामध्ये होतोय तुषार गवार यांच्या शुभाशय सन्मान. तर मॅच इथे जिंकलेली आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाने थेट क्वार्टर फायनल मध्ये धडक मारली आहे. तर हार्ड लक श्री काळ भैरवनाथ मारुंजी टीम. तुम्ही देखील दिवसभर खूप चांगले खेळलात. खूप चांगली फाईट तुम्ही दिलीत त्याबद्दल तुमचे देखील आभार. आणि मारुंजी टीम आम्ही तुमचा देखील या ठिकाणी सन्मान करत आहोत. तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये खेळलात आणि एक स्पर्धेची आठवण म्हणून आम्ही तुमचा या ठिकाणी सन्मान करतोय. तर विनंती करतो मारुंजी संघ आपण सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतर सन्माननीय सुजित भाऊ गायकवाड आणि सचिन शेठ कदम हे आमचे दोन्ही अतिथींचं आगमन झालेलं आहे. त्या अतिथींना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि आपण वरती येण्यापेक्षा थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.